हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज सॅटर्डे आहे आणि आज मी नवीन लोकेशनला फिरायला आलेले आहे. जे इस्टर्नल लेक आहे तिथे फिरायला आली आहे. पाठीमागच्या वेळी मी आली होती, ब्लॉगसुद्धा केला होता, पण माझ्याकडून चुकून डिलीट झाला. आणि आज मी परत आलेली आहे इथे फिरायला. म्हणलं आज ऊन पडलं आहे छान असं, तर फिरायला जाऊया आणि तुम्हालाही दाखवूया इथे लेक कसं असतं. की म्हणजे आपल्याकडे जसं नॅचरल लेक असतं, मॅनमेड असतं, तसं इथेच एक मॅनमेड लेक आहे. तर हे आपण आज बघायला आलेलो आहोत. तर मी तुम्हाला आज इथलं पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. हे लक्झेंबर्गमधील एक विलेज आहे, पण असं प्रॉपरली विलेज म्हणू शकत नाही, कारण इथे विलेजमध्ये पण भरपूर अशा सोयी असतात. हॉस्पिटल, ग्रोसरी स्टोअर, शॉपिंग मॉल सगळं असतं. आणि खरंच खूप छान आहे हे बघायला. इथे एकदम डोंगराच्या खाली आहे, घरं कसे असतात, इथे लेक कसा आहे, किंवा लोक कसे आता उन्हाळ्यामध्ये एन्जॉय करतात, मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. खरं तर मी आज एकटी आलेली आहे. पाठीमागे मिस्टरांसोबत आली होती, पण त्यावेळेला सुद्धा मी ब्लॉग केलेला, पण डिलीट झाला. पण आज मी म्हटलं चला आज जरा एकटं फिरून येऊया, कारण आज मिस्टरांचं पण ऑफिस आहे, काम आहे त्यांचं एक्स्ट्रा, त्यामुळे ते काही जमलं नाही तर नाही यायला, त्यामुळे मी आज एकटीच आलेली आहे. तर आपण आता थोडं थोडं हे एक्सप्लोअर करायला सुरुवात करूया. तर तुम्हाला हा नक्की ब्लॉग एन्जॉय करायला आवडेल. आणि चला सुरू करूया आपण आजच्या ब्लॉगला. तर हा बघा, हा स्टॉप आहे पेट्रोल पंपच्या इथे. मी इथे उतरलेली आहे. जर तुमच्यापैकी लक्झेंबर्गमध्ये कोण राहत असेल तर तुम्ही इथे उतरू शकता. तर आता आपण आतमध्ये जाऊया लेकच्या इथे. हा टँकर बघा, हा फ्यूलचा आहे. आपल्याकडे वेगळे असतात, त्यांच्याकडे बघा कसे आहेत, असे मोठे आहेत. तर मी आत्ता आहे पार्किंगमध्ये, आणि इथे खूप मोठं पार्किंग आहे. निम्म्या पार्किंगमध्ये तर काम चालू आहे, पाठीमागे नव्हतं काम, आत्ता बहुतेक काम चालू आहे. तुम्हाला दिसत असेल पूर्ण असे सील केलेलं आहे. आणि इकडे ना खूप मोठं पार्किंग आहे, दिसत असेल तुम्हाला. तर जे कोणीही गाड्या घेऊन येतात त्यांना हे पार्किंग इझिली ते मिळून जातं. आत्ता कसं जरा सकाळची वेळ आहे, 12-12:30 वाजलेले आहेत, त्यामुळे कमी गाड्या दिसतील. नाहीतर 4-5 वाजेपर्यंत फुल होतं, गाडीसुद्धा पार्क करायला जागा मिळत नाही. आणि हे बघा, हे पूर्ण तुम्हाला डोंगर दिसत असेल, डोंगराच्या एकदम पायथ्याला घरं आहेत. आपण तिथेही जमलं तर जाऊ शकतो थोड्या वेळाने. आधी आपण लेक बघायला जाऊया, कारण ते खूप जवळ आहे लेक. आणि इकडे सुद्धा बघा, हा डोंगर आहे, पूर्ण डोंगराच्या खालीच आहे. जसं आपल्याकडे गावी कसं असतं तसं वाटतं, एकदम छान वाटतंय. तर चला आता आपण पुढे पुढे जाऊयात. तर हे जे मी तुम्हाला मगाशी म्हणले होते बघा, हे खूप मोठं पार्किंग आहे, अशी त्यांनी डिवाईड केलेलं आहे. आणि लोकंसुद्धा व्यवस्थित गाड्या पार्क करतात, कुठेही कोणीही असं इकडे तिकडे गाडी पार्क करत नाही. आणि इथे पार्किंगचे सुद्धा चार्जेस आहेत, फ्री पार्किंग नाही आहे, ऑनलाईन आपण चार्जेस पे करू शकतो. आणि बाहेर ॲम्ब्युलन्स आहे, तुम्हाला जी रेड कलरची दिसते ते ॲम्ब्युलन्स आहे. इमर्जन्सीमध्ये इथे लागू शकते म्हणून अशा बाहेर असतातच. आणि त्याच्यावरती नंबर पण दिलेला आहे, जसं आपल्याकडे दिलेला असतो ते. तर हे बघा, लोक अशी यायला लागलेली आहेत. आता सुट्टी आहे, त्यामुळे कसं मुलांना पण सुट्टी असते, पॅरेंट्सना पण सुट्टी असते, त्यामुळे भरपूर एन्जॉय करतात लोक. आणि इथं स्विमिंग वगैरे करायला छान आहे इथे. तर झाडे बघा किती छान आहेत, झाडांमुळे सगळी सावली आहे, त्यामुळे एकदम नेचरला असं छान असा लुक आलेला आहे, खूप छान वाटतंय. हे बघा, लोक कसे सायकलिंगला आलेले आहेत. इकडे छान आहे, सायकलिंगला पण आहे, ट्रेकिंगला आहे, नंतर स्विमिंगसाठी आहे, नंतर पिकनिकसाठी सुद्धा लोक येतात. आता इथून सुरुवात झालेली, इथून पुढून एंट्रन्स आहे, तिथून आपण जाणार आहे. त्याआधी मी तुम्हाला इथली घरं दाखवते. खूप छान घरं आहेत, मी पाठीमागच्या वेळेला बघितली होती. तर हे बघा, हे पूर्ण लेकच्या बाहेरचीच घरं आहेत. आणि इकडे बघा, इथं असे सिंगल होम आहेत. सिंगल होम असल्यामुळे खूप फायदा असतो, पाठीमागे पुढे सगळीकडे जागा मिळते. आणि इकडे सायकलिंगला असे लोक यायला लागलेले आहेत, आज सुट्टी आहे. आणि इथून असं पाणी वाहतंय बघा, जे डोंगरावर जे काही पाणी असेल ते बहुतेक असं कॅनलसारखं छोटंसं आहे. आणि लोकांनी असं आतमध्ये जाण्यासाठी छोटे छोटे असे ब्रिज बनवले आहेत. प्रत्येक घरांचे वेगवेगळे ब्रिज आहेत. ह्या घराचं सेपरेट आहे बघा, बाहेर लेटर बॉक्स आहे, त्यामुळे आत जायचा प्रश्नच येत नाही पोस्टमनला. नंतर हे बघा, झाडं पण किती छान लावलेत, एका लाईनमध्ये एका हाईटमध्ये सगळे वाढलेले आहेत. कोणतीही झाडे वाकडी तिकडे दिसत नाही आहेत, काय नाहीत. रस्त्याला कचरा नाही आहे. एक छोटंसं असं गावच आहे हे. लक्झेंबर्ग सिटीपासून खूप लांब आहे, बाहेर आहे, 1-2 तास लागतात यायला. तरी पण किती छान वाटतंय बघा. आणि हे बघा, असं पाणी वाहतंय, पाण्याचा खळखळ असा छान असा आवाज येतोय. हे पण सिंगल होम आहे बघा. तर यांना सुद्धा असे छोटे छोटे ब्रिज बनवलेले आहेत. तर हे तुम्हाला दिसत असेल बघा, ब्रिज बनवलेला आहे. तर असे खूप छान असे घर आहेत, पुढे सगळीकडे असंच बनवलेलं आहे, शेवटपर्यंत अशीच घरं आहेत. तर आपण आता, मला तुम्हाला हे दाखवायचं होतं म्हणून मी आलेली इकडे. तर आपण लेकच्या इकडे आतमध्ये जाऊयात आता.
तर हे डोंगर पण खूप जवळ आहे घरापासून. इकडून बघा किती छान दिसतंय. तर हे बघा इथून एंट्री आहे. लोक त्यांच्या डॉगीला घेऊन मस्त असं फिरायला आलेले आहेत. आता सुट्टी आहे तर इथून एंट्री स्टार्ट झालेली आहे आणि समोरच लेक आहे दिसत असेल. आणि ते छान असं बघा पाण्याचं असं फाउंटन टाईप केलेलं आहे. लहान मुलं असली ना की ह्याच्यामध्ये खूप छान खेळतात. हे बघा लहान मुलं सुद्धा सायकलने आलेली आहेत. तर पाण्यात खेळत बसतील. इथे झाडे बघा किती छान वाटते झाडे असल्यामुळे. इथे डोंगर आहे. हा डोंगर इथून स्टार्ट झालेला आहे. वरती लोक ट्रॅकिंगला जातात. तर इथून व्ह्यू बघा किती छान दिसतोय. खूप मोठं लेक आहे. हे मॅनमेड लेक आहे. त्यामुळे कसं इथं पाणी स्टोअर केलं जातं. म्हणजे जे लक्झमबर्गला जे पाण्याचा सप्लाय होतो तो इथून सुद्धा होतो बऱ्यापैकी. तर इथून मी खास तुम्हाला वरून कसा व्ह्यू दिसतोय हे दाखवायला आणलेलं आहे बघा. तर हे जे आहे ना छोटंसं रेस्टॉरंट आहे. अजून काही लोकांची जास्त गर्दीच नाही आहे. हळूहळू तर लोक यायला सुरुवात होईल बघा. इथून खाली जाऊयात आपण. हे बदक बघा गवतात बसलेले आहेत. आणि राजहंस पण आहेत. ते आपण पुढे बघूया चला. कासव पण आहे. कासव वरती येऊन बसलेला आहे बघा पाण्यात. आणि इकडे राजहंस आहेत. हे बघा ते व्हाईट तुम्हाला दिसत असतील. खूप जास्त आहेत पाण्यात. लेक मोठा आहे त्यामुळे जास्त तुम्हाला दिसणार नाहीत. आणि ते 2-3च आहेत. ते पांढरे कलरचे दिसतात. इथे एक आहे आणि इकडे 2 आहेत बघा. इकडे लहान मुलांसाठी खेळायला पार्क आहे आणि छोटी छोटी मुलं खेळत आहेत. अजून कोण नाही येत दिसत जास्त गर्दी. पाठीमागे आम्ही आलो तेव्हा खूप जास्त गर्दी होती. डॉग अलाउड नाही आहे बाहेरच लिहिलेलं आहे. आतमध्ये डॉग घेऊन जायचं नाही आहे. आणि हे बघा इथे आता लोक काही काही बघायला येतात. मस्त नेचर एन्जॉय करतात. असं काय यांच्या मते कसं असं लय मोठ्या पिकनिक वगैरे नाही. पण एवढंच येते असं कुठेतरी लेकला जायचं, नेचर स्पॉट बघायला जायचं असं खूप लोकांना हे आवडतं. कारण या लोकांना नेचरची खूप जास्त आवड आहे. हा स्टॅच्यू कशाचा तरी आहे. आपण वर जाऊया. वरतून बघू आता कोणता व्ह्यू दिसतोय नक्की. काहीतरी आहे पण काही कळत नाही. बहुतेक इथे काहीतरी असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. हे बघा हे असं काहीतरी. हा याचं आहे बहुतेक. इथून बघा कसं दिसतं हे सगळं. चला जाऊयात.
आता हे मुलं फिशिंगला आलेले आहेत. इथे जर फिशिंग करायची असेल ना तर आधी परमिशन घ्यावी लागते, अशी डिरेक्टली फिशिंग करू शकत नाही. तर पाठीमागे आम्ही इकडच्या साईडला आलो होतो, जे पुढे दिसते तुम्हाला तिकडे आम्ही फिरायला गेलो होतो. तिकडून खूप लांब होतं. इकडे खूप जास्त बदक आहेत, आम्हाला तुम्हाला दाखवलं तर ते खरं मी चालले पण आता पर सुटलेले आहेत. आणि इकडे ना स्विमिंग एरिया आहे, इकडे तुम्हाला दिसत असेल, मी तुम्हाला दाखवतो. बदक सगळे पाण्यातून बाहेर आलेले आहेत. छोटे छोटे आहेत दिसत असतील, लोक दिसले की पळून जायला लागलेले आहेत. हे बघा, तर आपण ना आता इकडे वरती जाऊया. ही घरं पूर्ण डोंगरावरती आहेत, उतारा आहेत, आपल्याकडे जसे असतात तसेच. आता बघूया नक्की इथे कसे आहेत, कारण मी फर्स्ट टाइम असे एकदम डोंगरावरती चाललेली आहे इथे घरं बघायला. आता इथे रोडचं काम चालू आहे, त्यामुळे ते पूर्ण सील केलेलं आहे. आपण पुढून क्रॉस करूयात. तर नंतर मला ह्या बस स्टॉपला बसायला यायचं आहे. बघा इथे बस स्टॉप आहे आणि आता आपण वर चाललेलो आहोत. तर पूर्ण ग्रीनरी आहे इथे, म्हणजे पूर्ण असं म्हणायला लागेल की लोक असं डोंगरावरतीच राहतात, कारण सगळं चढ आहे. मला आत्ताच दम लागायला लागलेला आहे चढायचं म्हटलं की. तर आता बघूया कशी घरं आहेत इथे. कार जाण्यासाठी पण बघा अशी रोड बनवले आहेत वरती. तर हे बघा घर असं उंच आहे आणि त्यांनी वरती असं स्टेअर केलेले आहे जायला. हे बघा किती छान वाटतंय घर. हे बघा घर इकडे टॉप दिसतोय आणि इकडे हाईटला दिसतात तशी घरं. तर हे बघा, हे जे घर आहे तुम्हाला दिसत असेल इथं राईट साईडला एक उंच अशी काचसारखं दिसतंय बघा, तर ती लिफ्ट आहे. इथे असे घरांना लिफ्ट बनवतात, कारण लोक खरं म्हणजे कसं एज झाले की त्यांच्यासोबत कोण नसतं, मुलं नसतात, मग त्यावेळेला असं स्टेअर्स चढणं खूप अवघड होतं. त्यामुळे अशा लिफ्ट बनवणं खरं इथे खूप कॉमन आहे. आणि हे बघा इथून आता खाली जायचं आहे. इथे आपल्याला बस स्टॉप आहे, आता इथून मला जायचं आहे. हे पूर्ण ना डोंगरावरती आहे, तरी सुद्धा बघा इकडे अशी लोकांनी झाडे लावलेले आहेत पूर्ण एक लेवल करून. आणि इकडे घरांचा असा टॉप दिसतोय, तर खूप छान वाटतं हे बघायला. मी अशा ठिकाणी पहिल्यांदाच आलेले, उंच ठिकाणी लक्झेंबर्ग. तर हे बघा इकडे लक्झेंबर्ग कसं असं हिल स्टेशनला आहे ना, म्हणजे उंच खाली असा भाग असल्यामुळे घरं तर लोकांना अशीच बांधावी लागतात. तरी त्या अजून एक रोड आहे वरती जायला, पण आता वरती जायचं म्हटलं तर खूप कंटाळा येईल, कारण ऊन पण जास्त लागतं आहे आणि कंटाळा आलेला आहे मला. तर
इकडे तुम्हाला मी दाखवते बघा, इकडे वरती डोंगर आहे लगेच आणि इकडे लोकांचे असे सिंगल होम आहेत, काही लोकांचे अटॅच आहेत. तर असे पुढे भरपूर आहेत. आता जेवढं चालेल तेवढं कमीच आहे, पण लोकांनी डोंगरावरती सुद्धा किती आता मेंटेन केलेलं आहेत बघा. घरं किती छान बांधलेले आहेत, व्यवस्थित रोड बनवलेले आहेत, झाडे लावलेले आहेत. इकडे बघा, इकडे व्ह्यू दिसत असेल 2 घरांच्या मध्ये, तिकडे पूर्ण शेती दिसते. या घराला किती छान वरून व्ह्यू बघता येत असेल ना. इकडे फुलांची झाडं लावलेली आहेत, प्रत्येकाने आपापल्या घरापुढे अशी फुलांची झाडे लावलेली आहेत. पार्किंगसाठी जागा केलेली आहे. खरंच खूप छान वाटतंय बघायला. आणि हे सुद्धा घर बघा किती उंच आहे आणि इथून खाली पूर्ण घरे दिसतात बघा. आपण लेकच्या तिकडे गेलो होतो ना, तर हे पुढचा जो भाग आहे तो लेकचाच आहे. तर आता रिटर्न जाऊया, कारण इथून पण पुढे आहे वरती जायला, पण हा रोड दिसत असेल तुम्हाला, पण तो खूप उंच होईल आता, कारण एवढी एकच लेवल दिसते घरांच्या. अजून जे पुढं असतील त्यांच्यासाठी हा रोड बनवलेला आहे. तर मी तुम्हाला आता दाखवलं की ते लक्झेंबर्गमध्ये लेक कसं असतं. म्हणजे इथं मॅनमेड लेक आहे, नॅचरल लेक खूप कमी असतात आणि इथूनच लक्झेंबर्गला पाणी पुरवठा होतो. आणि जे मोठं लेक आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवीन. जास्तीत जास्त त्या लेकमधून पाणी पुरवठा होतो लक्झेंबर्गला. तर इथे हे खूप जुनं हे लेक आहे. मी तुम्हाला ते दाखवण्यासाठी म्हणलं चला, आज टाईम आहे, ऊन पण चांगला आहे, तर आलेली होती. आणि इकडे घरं कशी आहेत हे सुद्धा दाखवलं. आता माझ्या पाठीमागचा व्ह्यू दिसत असेल तुम्हाला, पाठीमागं डोंगर आहे, खूप छान वाटतं. आणि मी आत्ता तर हिल स्टेशनलाच आहे आणि पाठीमागे पण इकडे एक उंच घर आहे बघा पाठीमागे, खूप छान वाटतंय. तर चला आता जाऊया, कारण माझी बस आहे आत्ता 1:15ची आणि नंतर खूप लेट बस आहे, म्हणजे 1 तासाच्या गॅपने आहे परत बस. त्यामुळे म्हटलं चला आता जाऊया, बस आहे तर. आणि मला अजून ग्रोसरी घ्यायची आहे आणि भेटू लवकरच अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.